सोलापुरी चादरी आणि सोलापुरी चटणीसाठी फेमस असलेल्या सोलापुरात आज असं काही घडलंय की सोलापूरनं संपूर्ण महाराष्ट्रालाच हादरवून सोडले। कारण संपत्तीच्या वादातून तिहेरी हत्याकांडानं सोलापूरची झोप उडवली आहे। बरं, हे तिहेरी हत्याकांड करणारा कोणी दुसरा तिसरा नाही तर रक्ताच्या नात्यातला म्हणजेच एका वहिनीचा दीर आणि दोन पुतण्यांचा चुलताच होता। भावकीतली भांडणं नेमकी कोणत्या थराला जातील हे कधीच सांगता येत नाही। गोष्टी सामंजस्याने घेतल्या तर मिटतात, अन्यथा आयुष्य उद्ध्वस्त करतात। त्याचाच प्रत्यय आज सोलापुरात आलाय। कारण एका आईसह तिच्या दोन मुलांना तलवारीनं कापण्यात आलंय। या भीषण हत्याकांडानं सध्या महाराष्ट्र दचकलाय। का घडलंय हे हत्याकांड? या काका पुतण्यांमध्ये असं काय बिघडलं होतं? तसंच या सगळ्यात वहिनीचा म्हणजे यांच्या आईचा नेमका काय रोल होता? या तिघांना तलवारीनं नेमकं का कापलं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। शांतता आणि अध्यात्माचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्याला सकाळी एक मोठा झटका बसला। कारण सोलापूर हैदराबाद महामार्गावरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात कौटुंबिक कलह आणि शेतीच्या वादातून एका नराधम दीरानं आपल्याच सख्या भाऊजईसह दोन निष्पाप पुतण्यांची निर्घृण हत्या केली। शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। मानवी नात्यांमधील ओलावा संपलाय की काय असा प्रश्न यानंतर उपस्थित होतोय। जमीन ठरली, रक्ताची तहान लेली। कारण बोरामणी हे गाव महामार्गावर असल्यानं येथील जमिनींना मोठं महत्त्व आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत महिला आणि तिच्या दीरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीवरून तीव्र वाद सुरू होते। हा वाद केवळ चर्चेपुरता मर्यादित नव्हता तर अनेकदा त्यांच्यात शाब्दिक चकमकी आणि हाणामारीचे प्रकारही घडले होते। शेतीच्या या तुकड्यासाठी सख्या नात्यात वितुष्ट आलं होतं। अनेकदा स्थानिक स्तरावर हा वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आरोपीच्या मनात असलेला राग शांत झाला नव्हता। शनिवारी पहाटे काळ आला आणि घात झाला। शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा त्यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं समजतंय। याच रागाच्या भरात आरोपीनं शनिवारी पहाटेच्या सुमारास जेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते तेव्हा ते भयानक पाऊल उचललं। त्यानं धारदार शस्त्राने आपली भाऊजे आणि दोन लहान पुतण्यांवर सपासप वार केले। संतापाच्या भरात असलेल्या आरोपीला आपल्या रक्ताच्या नात्यांची आणि लहान मुलांच्या किंकाळ्यांची जराही दया आली नाही। या हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला। सकाळी बराच वेळ घराचे दरवाजे उघडले नाहीत आणि घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा शेजाऱ्यांना शंका आली। दरवाजा उघडून पाहिल्यानंतर समोरचं दृश्य पाहून गावकरी सुन्न झाले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते 3 मृतदेह पाहून संपूर्ण गावावर शोककळा पसरली। पोलीस यंत्रणा सतर्क झाली। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना माहिती मिळताच ते फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तातडीनं घराचा ताबा घेतला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले। घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट दिली आहे। फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं असून घटनेच्या ठिकाणचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत। बोरामणी गावात या घटनेमुळे दहशतीचं आणि दुःखाचं वातावरण आहे। आरोपी दीराचं हे टोकाचं पाऊल पाहून गावकरी संताप व्यक्त करतायत। शेतजमीन महत्त्वाची आहेच, पण त्यासाठी पोटच्या पुतण्यांना आणि भाऊजेला मारण्या इतपत माणूस निर्दयी कसा होऊ शकतो असा सवाल स्थानिक नागरिक विचारतायत। पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय। कायद्यानुसार आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय। सध्या सोलापूर तालुका पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। आरोपी फरार आहे की पोलिसांच्या ताब्यात याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाही। मात्र या तिहेरी हत्याकांडामुळे सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि कौटुंबिक वादाचं भीषण स्वरूप पुन्हा एकदा समोर आलंय। पुढील तपास पोलीस करतायत। लवकरच या घटनेतील सर्व दुवे स्पष्ट होतील।